फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन। मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात मंत्रालयासमोर आंदोलन। जालना खामगाव महामार्गावर मद्यधुंद महिलेचा राडा। मद्यधुंद महिला भर रस्त्यातच झोपल्यामुळे वाहनांच्या रांगा। नागरिकांनी महिलेला उचलून केलं बाजूला। फलटणमधील आत्महत्या केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद। न्यायाच्या या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत असल्याची दिली ग्वाही। मुंबईमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय, अमराठींची संख्या बहुसंख्य। द एन्काउंटर विथ रुचाली कदम या शो मध्ये संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य। राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाही। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहार रद्द। आम्ही जैन धर्मीयांना दिलेला शब्द पाळला। मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती। पवईमध्ये मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीनं काही मुलांना ठेवलं ओलीस। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आरोपीला घेतलं ताब्यात। 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाचीही सुखरूप सुटका। कर्जमाफी कधी करणार हे सरकारनं सांगावं। आमचं आंदोलन श्रेयासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी। बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून घाणेरडा राजकारण। काहींनी आपला स्वार्थ साधून घेतला। नाव न घेता मुरलीधर मोहोळांचा रवींद्र धंगेकरांना टोला। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार। मुंबईमधील विरोधकांची बैठक संपली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात चर्चा। विरोधकांचा 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रोहित पवारांवर गुन्हा दाखल। ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। मी फक्त चोरी कशी होते याचा डेमो दाखवत होतो। रोहित पवार यांचं स्पष्टीकरण।